पत्र आपल्या लेकीला त्याच्या वडिलांनी लिहिलेलं आहे. ॲक्च्युली हे लिखाण जे आहे हे भालजी पेंढारकरांचे स्वीय सहाय्यक नलवडे, अर्जुन नलवडे यांचं लेखन आहे. आणि हे महेशचं तिच्या मुलीला लिहिलेलं पत्र फक्त मी वाचण्याचं काम करतो. म्हणजे थोडंसं सगळ्यांनी समजून घ्या. माझ्याही मुलीचं लग्न मागच्या 2 वर्षापूर्वी झालं. काय भावनेमधून तो पिता जात असतो हे सगळ्यांना थोडं ज्यांची मुलींची लग्न झाली त्यांना ते माहीत असेल. तर एक पत्र मी या ठिकाणी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. मला वाटते महेश आणि प्रेरणा किंवा महेश गौरी स्टेजवर आला तर बरं पडेल. म्हणजे थोडंसं त्याला लाईव्हनेस येईल. प्रेरणा, माझी लाडकी, माझी छकुली, माझ्या काळजाचा तुकडा, माझं काळीजच. बोबड्या बोलांच्या अक्षरांनी बघता बघता शब्दांची जागा घेतलेलं माझं चिमणं पाखरू, लटपटते चिमुकले पाय, कधी निश्चयाची पावलं टाकू लागलं हे कळूही न दिलेलं माझं लेकरू. आज आयुष्याच्या नव्या पर्वा एका विश्वासाने शुभारंभ करण्यासाठी सिद्ध झालेली माझी लाडकी लेक. किलकिल्या डोळ्यांनी सगळीकडे पाहत सर्वांना आपलंसं करत मोठी झालेली आजची आमची प्रेरणा. खरंच वाटत नाही मनाला, विश्वास नाही बसत डोळ्यांना. लहानपणापासून अगदी परवापर्यंत चालताना पडलीस, अजाणतेपणाने ठेचकळलीस तरी आई म्हणून हाक मारल्याचं आठवतच नाही. त्यावेळी तुझ्या तोंडात पप्पा म्हणून मोठ्याने ओरडल्याची आर्त हाक असायची. त्यावेळचं तुझं ते विवळणं थेट माझ्या काळजात घुसायचं. अशी कशी ग तू लेकी? दरवर्षीप्रमाणे श्री गणेश चतुर्थीला घरी बाप्पा येणार, त्याच्या आगमनासाठी तुम्हा बहीण भावांच्या धांदल गडबडी आधीच महिनाभर सुरू व्हायची. नियोजित देखाव्याच्या अनेक कल्पनांचे पंख पसरले जायचे. हे नको, ते असू दे, नको नको, ते तसं नको, असंच करूया. तुमचा तो हट्ट पुरवता पुरवता माझी पुरी दमछाक व्हायची. जेव्हा देखाव्याला अंतिम स्वरूप यायचं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा तो अवर्णनीय आनंद बघून माझा शीन कुठल्या कुठे पळून जायचा. दिवाळीचा सण येणार म्हटल्यावर तुमच्यासाठी बालपणीतला माझा मित्रच जागा व्हायचा. छत्रपती शिवाजीरायांचा कोणता किल्ला उभा करायचा यासाठी तुमच्यामध्ये लुटुपुटीची लढाई व्हायची. मलाच अखेर तह करायला लागायचा. अखेर ठरलेल्या किल्ल्याने आकार घेतल्यावर तो सजवताना माझी होणारी धावपळ, माझ्याबरोबर तुझ्याही वाढणाऱ्या बाजाराच्या फेऱ्या, किल्ल्यावर मावळ्यांची फौज तैनात करण्यासाठी होणारा तो सुखद हट्ट, सगळं कसं जसं तसं आजही आठवतंय. या स्वप्नवत आठवणीत मागे वळून पाहताना आज मनात काही चलबिचलता होत असताना भास होतोय. उगाचच काहीतरी हरवल्यासारखं जाणवतंय. माया, ममता, वात्सल्य, प्रेम यांनी घट्ट असणारी नात्याची रेशीमगाठ सुटते की काय असं वाटतंय. हो, आज माझी प्राणाहुनी प्रिय अशी लाडकी लेक पाहुणी होत आहे. माहेरचे बंद अलगदपणे बाजूला सारून सासरी जाणार. अनेक रंगाच्या फुलाप्रमाणे विविधतेने नटलेल्या भूतकाळातील माझ्या आठवणी आठवताना डोळ्याच्या पापणाआड अश्रूंचे थेंब गर्दी करू लागले आहेत. तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलेली माझी लेक दुरवणार या कल्पनेने हुंदकेही दाटून येऊ लागलेत. मायेचा सुखद ओलाव्याचा तो बांध कधी नको नको. माझी अशी अवस्था पाहून माझ्या लेकी तुला अनंत यातना होतील. कधीतरी ऐकल्याचं आठवतं, काळजातील कालवा कालव कुणाला दिसू नये म्हणून देवाने ते छातीच्या आत दडवून ठेवलेलं असावं. प्रेरणा,
सासरी तुझ्या जीवनात प्रेम आनंद येऊ दे. सासरच्या घराण्याचा वारसा परंपरा संस्कार जपण्याचे सामर्थ्य तुला मिळू दे. सुख समृद्धीने तुझे जीवन अखंड उजळू दे. आता ते तुझं सासर नव्हे माहेरच. ही प्रेरणा शक्ती तुला लाभू दे. हीच या दयाघन चरणी विनम्र प्रार्थना. लेकी भाव भावनांचा कल्लोळ सारा अंतरीच्या असमानतात सामावला. पाऊल खुणा विसरू नकोस. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. तुझाच साधा भोळा भाबडा पप्पा. थँक्यू. भावबंधा मायारीत त्याच्या मनाची कवाड. त्याला आभार म्हणायला सांगितलं त्याला महेशला वर जाऊन गाणं म्हणणार आहेत मामा. त्यांनी रडायला लागले.